मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10 महानगरपालिकेत आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे आम्हाला एक विषय कळालेला आहे. शरद भाकरे साहेब तुम्हाला माहीतच आहेत की जे कामगारांसाठी झटत असतात, त्यांच्या हक्कासाठी भांडत असतात. त्यांचा तो विषय आहे. काय विषय आहे ते त्यांचे वकील आपल्याला सांगणार आहेत. ॲडव्होकेट शुभम साहेब आहेत, ते आपल्याला तो विषय सांगणार. सर, काय विषय नक्की आहे आणि तुम्ही आज कशासाठी आलात महानगरपालिकेत? सर्वांना नमस्कार. प्रथमतः जय भीम. कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य या कामगारांच्या हितासाठी लढणाऱ्या आणि झगडणाऱ्या संघटनेचा मी पदाधिकारी असून कायदेशीर सल्लागार देखील आहे. दिनांक 8/12/2025 रोजी राहुल गोसावी हा कचरा डेपो जे आपलं कोरेगाव पार्क इथे स्थित आहे, त्या कचरा डेपोवरती कर्तव्य बजावत असताना बेदरकारपणे चालवला जाणारा जो JCB होता, त्या JCBमुळे राहुल गोसावी यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. आणि यामध्ये 9/12/2025 रोजी संतोष सोनवणे उरुळी देवाची या डेपोवरती काम करत असताना संतोष सोनवणे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्या कारणाने त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे. तर या दोन्ही प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती अशी समोर आलेली आहे. आणि याच्यामध्ये पालिका कशी जबाबदारी, पालिकेचे जे ठेकेदार आहेत ते कसे जबाबदारी आहेत, तर त्याबद्दलची माहिती अशी आहे. ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2025 असा कालावधी होता, ज्यामध्ये श्री एंटरप्राइजेस व जय भवानी एंटरप्राइजेस यांना ते दोन्हीही टेंडर दिले गेलेले होते. मात्र टेंडर संपल्यानंतर देखील कामगारांकडनं बेजबाबदार पद्धतीने काम करून घेण्यात आलं. त्यांना ओव्हरटाईम करण्यास भाग पाडलं गेलं. त्याच्यामुळे हे दोन्ही अपघात झालेले आहेत. एकामध्ये एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतोय आणि दुसऱ्यामध्ये एक व्यक्ती JCBच्या खाली खडकं लागून मृत्युमुखी पडतोय. तर यामध्ये कारण असं झालेलं आहे का पालिकेने ठेकेदारांचं टेंडर रिन्युअल झालेलं आहे का किंवा नाही झालेलं, तर त्याची प्रक्रिया योग्य वेळेत राबवली नाही. ती प्रक्रिया योग्य वेळेत न राबवल्यामुळे ठेकेदारांनी देखील बेजबाबदारपणे नियमांचं, अटींचं, शर्तींचं पालन न करता सदरील कामगारांकडनं ओव्हरटाईम करून त्यांच्यावरती अन्यायकारक पद्धतीने पगाराचा धाक दाखवून काम करून घेतल्या कारणाने एक अपघात घडलेला आणि एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे. त्या संदर्भातलं आजचं आम्ही आमरण उपोषण कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या वतीने धरणे आंदोलन असं एक संयुक्तिक निवेदन आयुक्त साहेबांना बजावलेलं आहे. त्यामध्ये पुढील 15 दिवसांमध्ये संबंधित ठेकेदारांवर कारवाई होऊन जर पीडित कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर त्यामध्ये प्रखर अशी आंदोलनात्मक भूमिका कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात येणार आहे. आणि BNS कलम 100 ज्याच्यामध्ये सदोष मनुष्यवध कल्पेबल होमिसाईड आपण त्याला म्हणतो, या प्रकरणाची दखल आम्ही मेहरबान न्यायालयाला घ्यायला लावणार आहेत. का याच्यामध्ये BNS 100 अंतर्गत ठेकेदार आणि संबंधित पालिका अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या कारणाने आज आम्ही ते निवेदन बजावत आहोत आणि पुढच्या 15 दिवसांची त्यांना मुदत देत आहोत. पुढच्या 15 दिवसाच्या मुदतीमध्ये जर याच्यामध्ये कोणालाही न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलनात्मक आणि कायदेशीर भूमिका घेण्यास भाग पडू. धन्यवाद. सर, नागरिकांचे अगोदरच 2-3 प्रश्न आहेत की हा म्हणजे व्हेकल विभागाशी संबंधित आहे महानगरपालिकेच्या. तिथले जे संदीप कदम साहेब आहेत, जे HOD आहेत, आत्ता नुकतीच त्यांची तिथं नियुक्ती झालेली आहे, त्यांची भेट झाली का सर तुमची? आमची आज रोजी कोणाचीही भेट झालेली नाही. त्यांच्या इन-आउट डिपार्टमेंटला आम्ही आमची निवेदनं दिलेले आहेत. प्रकरण कसं असतं, जर एखाद्या गोष्टीमध्ये पालिकेची आणि अधिकाऱ्यांची चूक असती तर त्यामध्ये येणाऱ्या संबंधित व्यक्तींना त्यामध्ये कुठलीही योग्य अशी दखल दिली जात नाही. आम्हाला येण्याच्या आधीच माहिती होतं. आम्ही त्या गोष्टी डोक्यात ठेवूनच आलो होतो आणि त्याच पद्धतीने इकडे आम्हाला वागणूक मिळालेली आहे. पण ज्यावेळेस आम्ही कायदेशीर भूमिका घेणार आणि इथं आंदोलनात्मक भूमिका संघटनेमार्फत घेतली जाणार आहे, त्यावेळेस नक्कीच हे लोक आम्हाला सिरियसली घेतील. आणि सदरील प्रकरणाची दखल घेण्याकरिता आम्ही बऱ्याचशा पत्रकार बांधवांना संपर्क केला. पण आज मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम डावलून, पुण्यामध्ये आज मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आहे, तो डावलून एक सामाजिक विषयाला TV10चे संपादक साहेब यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.